नमस्कार, मी नोकरीवाला यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझं नाव वैभव महाजन. माझं नाव प्राजक्ता. आणि आज आम्ही आलेलो आहे डीमार्टला. डीमार्ट म्हणजे स्वस्त दराचे धान्य दुकानामध्ये आलो आहे. तर स्वस्त की मस्त ते माहिती नाही, पण आपण आलेलो आहे नेहमीप्रमाणे, कारण जी काय महिन्याची खरेदी असते ते आपण डीमार्टलाच येतो, बाकी कुठे जात नाही. डीमार्टचं अजिबात प्रमोशन करत नाही, पण डीमार्टला मिळणारे जे काही कडधान्य असतात ना, सगळ्या गोष्टी स्वच्छ वगैरे असतात, निवडायला वगैरे लागत नाहीत. त्याच्यामुळे शक्यतो डाळ तांदूळ असतील तर तिथूनच घेऊन गेलेलं बरं पडतं, कारण निवडायला लागत नाही त्यासाठी. आणि चला मग, आज गर्दी नाही आहे, रविवारची सकाळ आहे. सकाळचे वाजलेले आहेत बरोबर 8 ना, 8 वाजलेले आहेत. एकदम सकाळी आलोय, कारण गर्दी नाही मिळायला पाहिजे म्हणून. तर बघूया, जाऊया आता डीमार्टमध्ये आणि सकाळचं वातावरण पण तुम्हाला दाखवतो डीमार्टच्या आजूबाजूचं. त्याच्यानंतर जे काय असेल ते शॉपिंग करून आपण घरी जाऊया. शॉपिंग म्हणत नाही, सर्वसामान्य माणसं आपण फक्त डाळ तांदूळ जाऊन घेत असतो, आहे ना. किराणा भरायचा आहे मराठी भाषेमध्ये. अगदी शॉपिंग वगैरे काही नाही. चला जाऊया. काय समोरचं वातावरण बघा, मस्त आहे की नाही. हा, डीमार्टचं समोरचं वातावरण एकदम फ्रेश वाटतंय, प्रसन्न वाटतंय. सकाळी गर्दी नाही, आणि जेव्हा कोविड सारखं सिच्युएशन वाटते आहे ना, जेव्हा असं वाटतं संडे असल्यामुळे सगळे लोक अजून झोपलेले आहेत. आणि डीमार्ट सामान घेण्यासाठी लवकर आलो. डीमार्ट उघडायच्या टायमिंग मध्येच आम्ही आलोय 8 वाजता बरोबर. आणि इकडे पण त्यांचं आता सकाळची लगबग सुरू झाली डीमार्टची. अक्षरशः कोणच नाही आहे इकडे दुधाचे क्रेट वगैरे आलेले आहेत, अमूल. गर्दी तर अजिबात दिसत नाही, तर या बाजूला गर्दी म्हणजे तुफान गर्दी असते सकाळी. हां, अजून बरेचसे काउंटर त्यांचे बंद आहेत, तर आपल्याला पटापट खरेदी करायला मिळेल व्यवस्थित, आहे ना. आणि समोर मांडव कसला तरी घातलेला आहे, काय माहिती, कदाचित गणपतीच्या मूर्ती इथे ठेवणार असतील. आणि ठराविक गाड्या पण पार्किंगला लागलेल्या आहेत. चला, आणि गर्दी तर नाही आहे, सकाळी 8 वाजल्यामुळे आत्ताच ओपन झालंय. हां, सोयाबीन गव्हात टाकायला, गव्हाचं सोयाबीन. 8चे 8:30 झाले, लगेच गर्दी वाढायला. म्हणजे काय हे हेल्दी चॉईस म्हणजे काय, पण ते किन्नोआ म्हणजे काय. 200 ग्रॅम परवडतं. बाकी सगळी खरेदी करून आता आपण आलेलो आहे बिस्किट सेक्शनला. या लोकांनी डीमार्टच्या बाहेर गार्डिंग केलंय की तुम्ही त्यांची ट्रॉली बाहेर नाही घेऊन गेला पाहिजे, याच्यासाठी गार्डिंग केलंय. आता तुम्हाला दाखवतो काय अडचण होते ती. थांबा, ती गाडी थांबवली आणि आता एकदम बोगस काम केलं डीमार्टने, कारण पब्लिकला इकडे येऊन सगळं हे जे आहे ना, काय विचारलं, हां, मग ट्रॉल्या गायब झाल्या, पण पब्लिकला पण त्रास होतो. तर बघा ना, हां, इतकं अंतर आपण चालत आलो, तिथून इतकं अंतर जे चालत आलो आहे ना, एक माणूस जर आला तर 15, 20, 25 किलो घेतो की नाही. एवढं सगळं आपण उचलून आणलं कुठपासून, त्यांच्या त्या गेटपासून, कारण त्यांनी बॅरिगेट लावलं आहे. आता इथपर्यंत जर तुम्हाला यायचं झालं तर तुम्हाला सामान आणायचं, थापवायचं, एवढं सगळं गाडी लावून मग तिथे न्यायला. ठीक आहे ना, बॅरिगेट कशाला ना, एवढा मोठा बिझनेस आहे. तुम्ही 1-2 ट्रॉल्या कुठे कोण चोरून देणार आहेत का लोक? असं झालं असेल कदाचित. ते बोलले ट्रॉल्या गायब झाल्या, मग शेवटी तिथे ट्रॉल्या येतात असं बोलले. कमाल का असं केलं याच्यानं? कमाल होता ह्याच्या गोष्टीची, कमाल आहे. कारण ट्रॉली तर आता एवढी मोठी चोरवली जाऊ शकत नाही, कारण कोणी असं नेलं तर कळून येणार तुम्हाला. ठीक आहे, जे असेल ते असेल, पण आता हा त्रास कायम स्वरूपाचा आहे. तुम्हाला तिथून गाडी जरी आणली तरी पण तुम्हाला एवढं सगळं घेऊन यायचं सामान, आणि इथपर्यंत येऊन सगळं लोड करायचं आणि पुढे जायचं. डेली दूध न्यायला येणारे लोक, हो, जवळ राहणारे लोक येतात ना दूध वगैरे न्यायला. ठीक आहे, चलो फिर
त्रास झाला तो झाला, आता काय ऑप्शन नाही त्याला. सकाळ सकाळी आपण डीमार्टला जाऊन आलो आणि आल्यानंतर आपण चहा ठेवलाय. कालचं दूध राहिलेलं होतं आणि आज 1 लिटर दूध घेऊन आलं. त्याच्यातून आपण चहा ठेवलाय मस्तपैकी. त्याच्यामध्ये जायफळ घातलंय. काय घातलं? जायफळ नाही, वेलची पावडर घातली त्याच्यामध्ये. वेलची नाही का? जायफळ नाही घातलंय, पण ठीक आहे. आता काय माहिती कसं लागलं असेल. तू वाचलं नसणार. वेलची पावडरची सेम डबी आहे पण लिहिलेलं आहे आणि जायफळ पावडरची पण डबी आहे. तर कदाचित माहिती ना, आता काय माहिती कसं काय. कारण वाज मी तुला विचारणार होते कॉफी करतोयस का, कारण मला जायफळचा वास आला बाहेर. माहिती नाही, आता ऍडजस्ट करूया. जसं आहे तसं दूध होतं नाही जरा. ठीक आहे. कालचा आपला हा ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये आपण एक रस्त्यावरचे बिझनेसचे काका जे घरगुती वस्तू विकत होते त्यांचा ब्लॉग आपण त्यांचा ब्लॉग घेतला होता. त्यांचा आपण प्रमोट केले त्यांना आणि आज आपण डीमार्टला तर आल्यानंतर सगळ्या खाऊ वगैरे सामान लावालावी चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण केलेला आहे मस्तपैकी जायफळ घातलेला चहा. एवढेच मावणार नाही मावणार. ठीक आहे, बाकीचे सगळे आपण खाऊन टाकू. एवढे खाणार आहे. तर आपलं जेव्हा घर लहान असतं आणि आपण बाहेरून ढिगभर सामान घेऊन येतो तेव्हा सिच्युएशन तुम्हाला दाखवतो, बघा पटते की नाही. लगेच आवरावं लागतं. तिथून देर इज द डोअर. तिथून जे सुरू झालंय ते असं सगळं इकडे 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 इकडे. हा. आणि दुसरी गोष्ट कसं असतं, कालच्या 2 भाकऱ्या शिल्लक आहेत. त्याच्यामुळे मग मला सांगितलं बायकोने की आज म्हणजे मी तुम्ही फक्कड अशी वाटाणे शिजवून ठेवलेले आहेत. वाटाण्याचा गोलदा. हा, तर भाजी करायची. वाटाण्याची रस्सा भाजी करायची. वाटाणा बटाटा कांदा मलाच करायची फक्त. आणि मला असिस्ट करणार आहे ईश्वरी. तू मला पण मदत करणार. आणि तू मला हेल्प करणार आहेस का सांगण्यासाठी काय कुठे कसं कधी. बरं 230 रुपये 260 रुपयाचं 2 कॅडबरी आणलेल्या आहेत आपण 260 रुपयाची. आणि व्हॉट्स एव्हर. पेढा दाखव बाळा. पेढा दाखव मला. पेढा भाई मी देखो पेढा. हा ईश्वरीसाठी पेढा आणलाय कारण तिला सी लाईक्स मच. गोड खाऊ मुलगी आहे ती. खारी वगैरे असं सगळं आणलं आहे. लावून घेतील पटापट. पण प्राजक्ता मी काय म्हणतो तुला, द क्वेश्चन इज फॉर यू दॅट आता बघ जे काही गहू तांदूळ डाळी वगैरे हा तेच आहेत तेच. मला असं वाटतं मोठे नाही म्हणजे हे लहान आहे तसं नाही, सेम आहेत. बरं गहू तांदूळ डाळ या सगळ्यामध्ये काय डिफरन्स आहे सांग. म्हणजे किमतीमध्ये डिफरन्स म्हणजे खूप जास्त डिफरन्स आहे. पहिलं साधारण 100 रुपयाच्या आत म्हणजे 60-70 रुपये किलो वगैरे डाळी असायची. ते आता अर्धा किलोची वगैरे म्हणजे आता ही किती आहे साधारण अंदाज आहे. डीमार्टला काय आपण अर्धा किलो वगैरे असं करत नाही. जे पॅकेट असेल पूर्ण म्हणजे काय म्हणतो ते जेवढं येतं तेवढं आपण असं त्या मग मध्ये घेतो, पिशवीमध्ये ओततो, टॅग लावतो, 700 ग्रॅम असं असतं आणि घेऊन येतो. कधी 1 किलो तर त्याच्याच किमती 162 रुपये 190 रुपये 192 रुपये 210 रुपये. बरं माझा एक क्वेश्चन आहे. आता काल बघा आपण रोड साईड शॉपिंग केली, थोडंसं मनाला बरं वाटलं. काल रोड साईड शॉपिंग केली, थोडंसं काहीतरी घेतलं, त्यांना सुद्धा 2 पैसे मिळायचं समाधान वाटलं. पण जेव्हा तुम्ही मॉल वरून आणता तेव्हा माणूस फक्त स्वतःचा फायदा बघतो. हा बरोबर ना का चुकीचं बोलतोय? फक्त स्वतःचा फायदा बघतो का, तर तिथे जाऊन मला 2 पैसे सुटतील, मला 2 पैसे वाचतील म्हणून. पण हा एक गोड गैरसमज आहे. त्याच्यावरचा जो जीएसटी CGST याच्याकडे आपण बघतच नाही. ठीक आहे, पण आता कुठेही घेतलंस तरी या गोष्टी लागणारच आहे. तुम्ही बाहेर घेतलं दुकानात तरी त्याच्यावर GST हे लागणारच आहे. फक्त ते इन्क्लूड होऊन येतं आणि याच्यामध्ये बिलामध्ये वेगळं होऊन येतं. हा फरक आहे. हा फरक कधी लक्षात येणार सांग मला. ठीक आहे ना, पण आता काही इलाज पण नाही ना. पण ते कसं एकाच हाताखाली आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. ही गोष्ट आहे. कारण प्रत्येक ठिकाणी दूध आणायला वेगळ्या दुकानात गेलं, पनीर आणायला वेगळ्या दुकानात गेलं, डाळी आणायला वेगळ्या दुकानात गेलं, असं नाही. आणि आज तर मला तिथे फ्रुट्स वगैरे पण दिसले पॅकिंग मध्ये.
आजच्या दिवसात. किवी आणि ऍपल होते, नंतर उघड आधी आवर इथलं थोडं. आणि आज डीमार्टच्या बाहेर जे फेन्सिंग केलं होतं ना, की त्यांनी अरे एवढा मोठा बिझनेस आहे तुमचा आणि तुम्ही तिथून तुम्हाला जर का तुमच्या ट्रॉली बाहेर जातात तर मग ते एखादी गेली पण असेल नसेल माहिती नाही, पण CCTV आहेत, सगळे आहेत आणि कोण कशाला चोरून येईल. मला नाही वाटत की अगदी ट्रॉल्या वगैरे अशा दिवसा ढवळ्या कोणी चोरून येत असेल वगैरे. तुम्ही अंकल तरी म्हणाले की मला वाटत नाही. झाल्या म्हणून मग त्यांनी ते बंद केलं. मला आणि मग कुठेही टाकतात ते, मागे वगैरे ट्रक लागतात तिकडे ट्रॉल्या नेऊन टाकतात, मग ते काय गाडी वगैरे आपटली असं काहीतरी झालं भानगड, म्हणून त्यांनी ते बंद केलं. ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येक बायकोने शनिवार रविवारी थोडा आराम करणे हे तिचं कर्तव्य असं मला वाटतं. त्याच्यामुळे आज मला सांगितलं प्राजक्ताने की पांढरा वाटाण्याची भाजी मला एकट्याला बनवायची आहे आणि कुणाचीही मदत न घेता. सो होप सो चांगली होईल. मी प्रयत्न तर माझ्याकडून करणार आहे. तरी ते माझे हेल्प घेणारच आहेत हे मला माहिती आहे. अँड देर इज माय असिस्टंट ईश्वरी, द असिस्टंट कुक, आणि हेड कुक आजचा मी आहे. आजचा छान आहे, आजच्या दिवसासाठी. काय छान आहे. हिंगुड्या छान आहे. तर जस्ट आता डिस्कस करता करता काय प्रश्न आला सांग ईश्वरी. व्हॉट द क्वेश्चन इज. इथे लिहिलंय ब्राऊन हिंग पावडर, पण हे ऑरेंज कलरचे. तर आई म्हणली क्वेश्चन इज दॅट इज नॉट क्वेश्चन. क्वेश्चन इज दॅट की हिंग कसं बनतं, म्हणजे कशावर हिंग कशापासून झाडापासून बनतं की कशापासून बनतं, कोणाला माहितीये? नाही, तुला पण नाही माहिती? तुला नाही, मी पटकन म्हणलं झाडांनी काढतात वगैरे, किती पण वर्ष ते डिंक काढतात. किती वर्ष जेवण करतेस? बरेच वर्ष. हा, आज आपण याचा शोध लावूया. हिंग कुठून बनतं, कसं बनतं. आणि जर का तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, त्याच्यामध्ये नक्की लिहून सांगा. ओके. आणि मी बनवतोय याची भाजी. आणि आपण हे घेतलेलं आहे एक इन्स्ट्रुमेंट की आता आपण मदत नाही घेणार कोणाची, कारण तिला तिची कामं आहेत, हिला हिची कामं आहेत, आणि मला जेवण करायचंय. गॅस दोन्हीकडे लुडगुडणार आहे. हा, म्हणजे हाफ ऑफ वर्क, इथे पण आणि तिथे पण, म्हणजे धड हे पण नाही धड ते पण नाही असं करणार आहे. तर आपण पटापट कांदा टोमॅटो चिरून घेऊया आणि मग बघूया पटापट. चला. मस्त 21 तोपांची सलामी. गॅस पेटवल्याबद्दल ईश्वरी गॅस पेटवायला शिकलेली आहे. कधीपासून? म्हणजे झाले माहिती नाही. ठीक आहे, ओके. आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. आता मला हे बघायचं आहे की तू तेल तुझ्या अंदाजाने किती टाकतेस. किती टाकायचं तेल? बस 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 एवढूसा घे अजून. बस 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 घे अजून. बस 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 दॅट्स इट, दॅट्स करेक्ट. आणि हे बोटाने वर करायचं, चाटून नाही टाकायचं. ठीक आहे. आता हे थोडंसं उकळत ठेवायचं. त्याच्यानंतर काय टाकायचं सांग? जिरं, हां, मोहरी, हिंग, हळद आणि तिखट. वा, ठीक आहे. 2 पॅकेट. मस्त मस्त झकास. आता ईश्वरीच्या मदतीने आणि माझ्या मदतीने आम्ही दोघांनी मिळून, ईश्वरी आणि मी, मस्तपैकी मसाले वगैरे टाकून भाजी केलेली आहे. आता हे गरम करत ठेवलंय, झाकण ठेवणार त्याच्यावरती. आपण 1 लिटर दूध आणलं आणि दूध गरम करत ठेवलं तर त्याच्यावर अशी साय आली. फेस आणि साय असं मिक्स झालं आहे. काहीतरी वेगळाच प्रकार आहे आजकालच्या दुधामध्ये. असं वाटतं की रबर खातोय. ठेवून दिलं. आणि आपली भाजी पण तयार आहे, ईश्वरीने केलेली. थँक्यू. कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. 100% सांगणार कमेंटमध्ये तुला. आणि या बाजूला भात ठेवलेला आहे. आणि आईला आम्ही एक हे दिलंय, म्हणजे भाजी टेस्ट कर आणि आम्हाला सांग 10 मधून किती मार्क्स, म्हणजे किती स्टार्स. ओके. 10 हायर साईडला आणि 0 लोअर साईडला असणार आहे. सो शी विल टेल की 10 आउट ऑफ आपल्याला आणि किती. तुम्ही पण सांगा आम्हाला. पण त्याने टेस्ट नाही घेऊ शकत आहे ना, पण बघून नक्की सांगतील 10 आउट ऑफ किती मार्क्स मिळणार ईश्वरीला आणि मला, स्पेसिफिक ईश्वरीला, कारण ईश्वरीने याच्यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे आज. सो इट इज टाइम टू टेक लंच, ईट. आणि आता प्राजक्ता सांगणार आहे आम्ही केलेल्या भाजीचा रोकठोक अभिप्राय, रिव्ह्यू. ओके. तर पहिला घास घेऊन सांगेल कसं झालंय 1 ते 10 रेटिंगमध्ये. किती स्टार्स. छान झालं. छान 10 झालं. पैकी किती स्टार्स. टेस्ट छानच झाली आहे.
नाव ठेवण्यासारखं नाहीये, पण त्याच्यात अजून थोडासा वाटण मसाला वगैरे असं असतं ना, बाबांना तर सांगितलं मी आणखीन छान झाली असते. बरोबर. म्हणजे ते मिसिंग आहे, वाटण नाही आहे, आपण फक्त प्लेन असं कांदा बटाटा आणि टोमॅटो घालून त्याच्यामध्ये केलंय. अशी आजची पण भाजी. ह्या भाज्या असतात ना सहसा त्याला पण हिरवा दिसायला वाटाणा, पांढरा वाटाणा, दिसायला तर चांगलं दिसतंय. प्युरी असं नाही. त्याच्या कडेला ज्वारीची भाकरी आहे आणि स्पेशल म्हणजे रायता आहे, बुंदी रायता. बुंदी, दही दही बुंदी आणि रायता. मिरची. तो 8 मार्क वगैरे देऊ शकशील की 9? नाही 8 मार्क. वाटण असतं तर 9 आई आम्ही केलंय त्याच्यावर 8 मार्क देणार. 8च दिले. ठीक आहे. इट इज टाइम टू ईट आणि जेवून घेऊया.